तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय मऊ गुबगुबीत भरपूर अशा सारणाचा आलू पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा। तर तुम्ही बटाट्याचा पराठा सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता, दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये कधीही पराठा तुम्ही खाऊ शकता। तर तुम्ही आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पराठा आणि त्यासोबत दही, चटणी, तुम्ही लोणच्या सोबत सुद्धा पराठा खाऊ शकता। तर चला मग सुरू करूया। पहिल्यांदा आपण पराठ्यासाठीची कणिक मळून घेऊया। त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि पराठे फुटू नयेत यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। आता हे सगळं ना आपण कोरडं एकदा मिक्स करून घेऊया। या पिठाला सगळं तेल व्यवस्थित लावून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं घालून पाणी घालून ना पीठ घट्ट मळून घेऊया। जास्त घट्ट मळायचं नाहीये, आपण चपातीसाठी जसं मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे। जास्त सैलही मळायचं नाहीये आणि जास्त घट्टही मळायचं नाहीये। आपली कणिक मळून झाली आहे पराठ्यासाठीची। तर बघा, जास्त घट्टही नाहीये, जास्त सैलही नाहीये, एकदम मऊसूत कणिक मळून झाली आहे। तर याला आपण थोडंसं तेल लावून झाकण ठेवून बाकीची तयारी, सारणाची तयारी करून घेऊया तोपर्यंत। इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतले आहेत। बटाटे उकडताना जास्त पाणी घालायचं नाहीये आणि इथे मी बटाटे खिसणीने खिसून घेणार आहे, म्हणजे बटाटे मऊ होतील आणि त्याच्यामुळे ना पराठे लाटताना फुटणार नाहीत। बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया। याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, एक हिरवी मिरची, हळद पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ। ते मी एक अर्धा लिंबू टाकते। जर तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडर पण टाकू शकता। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आपलं काही सारण तयार आहे। आता आपण पराठा लाटायला घेऊया। आता आपण पराठा लाटून घेऊया। त्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा घेऊया, म्हणजे जसं तुम्हाला छोटा मोठा पराठा जसा लाटायचा आहे ना त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता। गोळा असा पिठामध्ये बुडून, कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि असं गोल 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 करायचं। ह्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। आता आपण याच्यामध्ये ना हे आपलं बटाट्याचं सारण भरूया। ह्याच्यामध्ये व्यवस्थित दाबून सारण भरपूर घालायचं आहे। याच्यामध्ये भरपूर दाबून याच्यामध्ये आपण सारण घालणार आहे आणि याला बंद करून घ्यायचं असं। आणि हे असं ह्याच्यावरच दाबून बसवायचं, असं दाबून घ्यायचं। आता हळू हलक्या हाताने पराठा आपला लाटून घ्यायचा। आता सारण आपलं सगळ्या साईडनी व्यवस्थित पसरलेलं आहे, पूर्ण काठांच्या पर्यंत आपलं बटाट्याचं सारण गेलेलं आहे। तर आपण आता पराठा भाजून घेऊया। तवा गरम झालाय। पराठा लगेच पलटायचा नाहीये, थोडासा थांबून अगोदर एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायची, मग पलटायचं आहे। आपण ना पलटून घेऊया। याच्यावरती आपण तूप घालून घ्यायचंय
तुम्ही तेल पण घालू शकता, पण आमच्याकडे सगळ्यांना तूप घातलेलाच पराठा आवडतो, त्यामुळे मी तूप घालते, तुम्ही तेल घालू शकता. पराठा आपण दह्यासोबत सर्व करूया. हे घरी बनवलेलं दही आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.